नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत रेशीम शेतीबद्दल संपूर्ण माहिती। तर आपण आता आलेलो आहोत रेशीम शेतीवर। तर सर आधी आता तुमचा परिचय द्या। माझं नाव विजय मधुकरराव क्षीरसागर, राहणार मजरारी, तालुका वरोरा, जिल्हा चंद्रपूर। तर आता तुमची या ठिकाणी किती एकरावर तुम्ही हे रेशीम शेती तुतीची लागवड केलेली आहे? माझ्याकडे तुती लागवड ही 1.5 एकर मध्ये आहे। 1.5 एकर मध्ये लागवड केलेली आहे। आणि याच्यामधून तुमचं कोणती व्हेरायटी लावलेली आहे याच्यामध्ये तुम्ही? त्याच्यामध्ये तुतीची ही V1 व्हेरायटी आहे, ती V1 व्हेरायटी लावलेली V1 जात आहे। तर याच्यामध्ये आता तुम्ही अंतर वगैरे काय ठेवलेलं आहे याच्यासाठी? जसं या तुतीचं अंतर एक स्टंप पद्धतीमध्ये लागवड केलेली आहे, 5x4 वरती अंतर ठेवलेलं आहे हिचं। 5x4 वरती अंतर ठेवलेलं आहे। आणि दुसरा बाजूचा प्लॉट 5-3-2 असा एक पट्टा पद्धतीमध्ये लागवड केलेला आहे। अच्छा, तर याच्यामध्ये आता तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे तुतीसाठी? पाण्याच्या तुतीसाठी ड्रीप टाकलेले आहे। अच्छा, त्याच्यानंतर कधी कधी जास्त फ्लड पाणी पण सोडून देतो। म्हणजे तुम्ही फ्लड पण इरिगेशन सुद्धा देता? तुषार सिंचन पण करतो। तुषार सिंचन म्हणजे जसं तुती प्लॉटला जेव्हा तुषार सिंचन करणं चांगलं राहते, कारण कसं पाल्यावरती जो डस्ट वगैरे आहे तो निघून जातो। अच्छा, स्प्रिंकलर लावल्यानंतर स्प्रिंकलर बेस्ट आहे याच्यासाठी? बेस्ट आहे, आणि पाणी करायला म्हणजे ठिबक आणि दोन्ही पण बेस्ट आहे। अच्छा, आता तुम्ही हे तुतीची लागवड किती दिवसांनी केली होती आधी? तुती लागवड करण्याच्या आधी 3-4 महिन्याचे रोप तयार केले, दुसरीकडनं बेनं आणून, आणि काही प्रमाणात रोप पण खरेदी केले, आणि मग लागवड केली पावसाळ्यामध्ये। अच्छा, जून-जुलै महिन्यामध्ये लागवड केली। जुलै महिन्यामध्ये आता लागवड केल्यानंतर सरासरी किती दिवसांनी आपण पाला हार्वेस्ट करू शकतो त्याच्यामधून? जुलै मध्ये लागवड केल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पहिली बॅच येते। 3-4 महिन्यानंतर पहिली बॅच जेव्हा येते तेव्हा आपण पाला मोठा झाला, असा एवढा पाला आला की मग आपण बॅच घेऊ शकतो। म्हणजे 3-4 महिन्यानंतर पाला झाडं मोठे होतात, त्याच्यानंतर आपण कापणी करून ते टाकू शकतो, अळ्यांना टाकू शकतो। तर अशी आता 3 महिन्यानंतर आपण एक बॅच घेतली, त्याच्यानंतर अजून किती दिवसांनी आपण दुसरी बॅच घेऊ शकतो त्याची? 2.5-3 महिन्यामध्ये पुन्हा म्हणजे 3-3 महिन्याच्या अंतराने आपण जमिनीवर डिपेंड आहे, आणि आपला पाला किती फास्ट येतो त्यावर डिपेंड आहे। कोणत्या कोणत्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये 1.5 महिन्यातच पाला म्हणजे बॅच घेण्याला एक पाला होऊन जाते। म्हणजे ते आपल्या सॉइलच्या कंडिशनवर डिपेंड असते, आपण खत कसं देतो, पाणी कसं देतो, त्याच्यावर नियोजन योग्य मेंटेनन्स करू त्याच्यावर आहे। आणि तर आता याच्यावर तुम्ही लागवड केलेली आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला रोपाची किंमत किती पडली तुम्हाला लागवडीसाठी? 2018 मध्ये मी लागवड केली तर 3 रुपये एक रोप पडलं होतं। अच्छा, सरासरी 4-5 रुपये रोप घेते, 5 रुपये रोप सरासर पडलेला आहे आता पडते। अच्छा, म्हणजे तरी तुम्हाला लागवडीला खर्च किती आला सरासरी याला एवढ्या क्षेत्रासाठी? एवढ्या क्षेत्रासाठी लागवडीला खर्च म्हणलं तर 15-16 हजार रुपये लागले होते। 15-16 हजार करासाठी? हो, प्लांटेशन साठी। म्हणजे मजूर वगैरे मजूर नाही, मजूर वेगळे, म्हणजे फक्त रोपांचा खर्च तुम्हाला 15-16 हजार पडला, आणि 3,000 रुपये मजुरी पकडा। अच्छा, 18,000 मध्ये पूर्ण आटोपलं होतं, पाणी वगैरे देऊन मजुरी खर्च सगळे करून। म्हणजे 18,000 पर्यंत आपल्याला रोप वगैरे लावून आपल्याला पूर्ण लागवड करता येते। तर आपल्याला बाकी पिकावर जसे रोग येतात तसे तुतीवर पण रोग येतात का कोणते? तुतीवर येतात, पण जास्त प्रमाणात नाही। बाकी पिकावर ज्याप्रमाणे रोग येतो तसा इथे तुतीवर येत नाही। आला तर एखादी म्हणजे एक चुरडा म्हणून, ज्यामुळे पानं असे चुरडल्या जाते, तो एक रोग होतो, आणि एक बुरशीचा येतो, पांढरी बुरशी, तो। दुसरे काही तेवढे रोग नाही, रोग येत नाही। एक पाने खाणारी अळी आहे, ती पाने खाते, क्वचितच दिसते असं काही। अच्छा, तर आता जर आपल्याला कोणाला सुरू करायचं आहे आपल्याला रेशीम व्यवसाय, तर त्याच्यासाठी आपण अळ्या वगैरे कुठून आणता? म्हणजे आता जसं रेअरिंग करायचं असेल तर चॉकी सेंटर, जसं आपल्याकडे वर्धेला 2 चॉकी सेंटर आहे, आणि एक दिग्रज उमरखेड, तिकडून आणतो। अच्छा, आता जिकडे आम्हाला चॉकी लवकर मिळेल आणि आमचा ग्रुप राहील शेतकऱ्यांचा, त्याप्रमाणे आम्ही मागणी करतो। अच्छा, तर आता आपण शेड मध्ये पाहणार आहोत की ते रेअर कशा केल्या जातात अळ्या, त्याच्यापासून कुकून कसे बनवतात, त्यांच्या अवस्था कशा असतात, ते आता आपण शेड मध्ये पाहणार आहोत। चला, तर आता सरासर जे रेशीम कीट आहे त्यांच्या किती अवस्था असतात? त्यांच्या रेशीम कीटकांच्या 5 अवस्था असते, त्याच्यापैकी आपण 3 अवस्था या रेअरिंग हाऊस मध्ये कम्प्लीट करतो। अच्छा, कोणत्या कोणत्या असतात त्या अवस्था? बाल्य अवस्था आणि प्रौढ अवस्था, म्हणजे अंडी पासून, अंडी, लार्वा, प्युपा? अंडी, लार्वा हे जे आहे ते अंडी आणि लार्वा याच्या 2 ज्या स्टेज आहेत त्या चॉकी सेंटर मध्ये पूर्ण होतात। अच्छा, आणि ज्या तिसरी अवस्था आहे तिथून मग इकडे अळ्या होतात, म्हणजे कोषपर्यंत इथे आपण रेअर करतो। अच्छा, म्हणजे आता आपण जर अळ्या आणल्या, म्हणजे अळ्यापासूनच आणतो ना आपण, तर त्याच्यानंतर मग कसा प्रवास इथं चालू होतो तो सांगा थोडं।
तसं सेकंड मोल्ड म्हणजे 2 मोल्ड पास झालेल्या अड्या आपण आणतो. अच्छा. इथे या रॅकच्या कप्प्यामध्ये ठेवतो. हम्म. म्हणजे त्यांना योग्य स्क्वेअर फूट, जसं 100 DFL असेल, 100 DFL ला किती स्क्वेअर फूट लागते याप्रमाणे जागा देतो. म्हणजे आणि अडीच्या जे तिसरी अवस्था, चौथी अवस्था, 5वी अवस्था, म्हणजे अडी जे अवस्था आहे प्रत्येक अवस्थेत पार करताना अडी एक आपल्या शरीरातून काट टाकते. त्या अवस्थेला आम्ही मोल्ड अवस्था म्हणतो. अच्छा. त्या मोल्ड अवस्थेत अडी चारा वगैरे खात नाही आणि म्हणजे स्तब्ध बसलेली असते. म्हणजे दुसऱ्या अवस्थेत जाण्यासाठी ती काट टाकते. आणि दुसरी, तिसरी, चौथी या प्रकारे चालते. जेव्हा 5वी अवस्था अडीची खतम होते तेव्हा अडी डायरेक्ट स्पिनिंग वरती येते. अच्छा. त्या इथे मोल्ट अवस्था राहते तेव्हा मोल्ट वर बसवण्यासाठी आम्ही चुना वगैरे डस्टिंग करतो. रेशीमसाठी एक स्पेशल चुना बनलेला आहे तो. आणि मोल्ट पास करताना विटकरी विजेता नावाचा, अंकुश विजेता नावाचे पावडर आहे डिसीज कंट्रोल साठी, डिसइन्फेक्शन साठी, ते युज करतो. म्हणजे अड्यांवर पण रोग येतात. हा, अड्यांवरती पण थोडेफार रोग, ग्लॉसरी, फ्रॅक्चरी असे रोग येतात. तर ते होऊ नये त्याच्यासाठी आम्ही करतो. म्हणजे याच्यामध्ये टेम्परेचर आणि डिसीज कंट्रोल ह्या 2 गोष्टी महत्वाच्या. टेम्परेचर किती ठेवावं लागते सरासरी? सरासरी 24 ते 28 डिग्री टेम्परेचर पर्यंत चालेल. अच्छा, 24 ते 28 पर्यंत आपल्याला ठेवावं लागते. आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही कसं टेम्परेचर मेंटेन करता शेडचं? शेडचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वरती फॉगर्स लावलेले आहे, त्याच्यावर टिनावरती पोते ठेवलेले आहे, बाजूला ग्रीन नेट लावलेली आहे. त्या ग्रीन नेटला या बाजूला लॅटर लावलेली आहे आणि त्याने ती लॅटर म्हणजे ग्रीन नेट पूर्ण ओली ठेवते. अच्छा. त्याच्यामुळे कसं थंडावा चालतो पूर्ण शेडमध्ये. आणि शेडमध्ये साफ स्वच्छता किती महत्वाची आहे? सर्वात जास्त महत्वाची साफ स्वच्छताच आहे शेडमध्ये. तर त्याच्यासाठी काही आपल्याला काही प्रिकॉशन घ्यावं लागते का? हो, जसं शेड म्हणजे बॅच येण्याच्या आधी शेडमध्ये जसं अस्त्र नावाचं, डेकॉल नावाच्या म्हणजे निर्जंतुकीय औषध आहे, तसं ब्लिचिंग पावडर आणि चुन्याचं मिश्रण करून इथे आम्ही फवारल्या जातो. फॉर्मलिन फवारतो. आणि ज्या टाइमला बॅच चालू असते त्या टाइमला ब्लिचिंग आणि चुन्याचं डस्टिंग केलं जातं फ्लोअर वरती खाली. आणि रोज सायंकाळी चारा टाकला की फॉर्मलिनचा स्प्रे देत जातो आम्ही. अच्छा. तर आता हे तर झालं आपलं नियोजनाचं झालं पार्ट. तर आता याच्या ज्या आपण अवस्था पाहिल्या होत्या, तर त्याच्यानंतर आता ही तुमची कोणती अवस्था याची चालू आहे? कोकून बनलेली आहे, कोकून तयार झालेली. म्हणजे अडीची 5वी अवस्था पूर्ण होऊन अडी स्पिनिंग वरती गेली आणि ती कोश तयार केली आहे. आता ह्या किती दिवसाचा कालावधी लागतो सरासर अड्यापासून ते कोश बनण्यापर्यंतचा? 25 ते 28 दिवसाचा कालावधी. म्हणजे 28 पासून तर कोश बनेपर्यंत. म्हणजे आपण अड्या आणल्या त्याच्यानंतर 25 ते 28 दिवसामध्ये अड्यापासून कोश तयार होतात. तर ते कशा पद्धतीने जातात? म्हणजे किती दिवसाचा अडीचा कालावधी असतो आणि त्याच्यानंतर किती दिवसाने कोश तयार होतात? जसं अंडीपासून, जसं चॉकी महत्वाची. अंडीपासून ब्रशिंग. चॉकी म्हणजे काय आहे? पहिले चॉकी म्हणजे पहिले आहे म्हणजे लहान कीटक, बाल्य अवस्था अड्यांची, ज्यामध्ये अड्यांच्या 2 अवस्था असतात. अंड्यापासून तर अडी तयार करणे ही एक हॅचिंग आणि ब्रशिंग करणे. अच्छा. काय ब्रशिंग केल्यानंतर त्याचे जे पहिली अवस्था आहे ती कमीत कमी 3-3.5 दिवसाची पहिली अवस्था आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी अवस्था 2.5-3 दिवसाची आहे. त्या अवस्था झाल्या का मग आम्ही शेड मध्ये आणतो अड्या. अच्छा, मग इकडे ट्रान्सफर करतात शेड मध्ये. त्याच्यामध्ये तिसरी अवस्था 3-3.5 दिवसाची आहे, चौथी अवस्था 3-3.5 दिवसाची आणि 5वी अवस्था 6 ते 7 दिवसाची आहे ती. अच्छा, म्हणजे लास्टची अवस्था म्हणजे 6 ते 7 दिवस अड्या चारा खाला की मग त्या स्पिनिंग वरती येतात. आणि हे अडीची अवस्था आहे जे वातावरणानुसार बदलत राहते. स्पिनिंग म्हणजे ते आपल्या भोवताल कुकून तयार करणे म्हणजे स्पिनिंग करणे. अच्छा, म्हणजे सरासर 28 दिवसामध्ये आपलं तयार होतात कुकून सर्व. आता आम्ही चॉकी आणतो सरळ, तर त्याच्यामुळे 28 दिवस म्हणण्यापेक्षा 20 दिवसामध्ये बॅच हातामध्ये येते. अच्छा. तर आता आपलं प्रोडक्शन झालं चालू, तर त्याच्यानंतर आपण याच्यासाठी भाव वगैरे काय भेटतो मार्केटमध्ये आणि कुठे विक्री करता याची? आता याची विक्री सिकंदराबाद, जालना, महाराष्ट्रामध्ये जालना झालं, बडनेरा, बीड इथे मार्केट आहे ते. अच्छा. आणि सरासर भाव किती मिळतो याला? सरासरी भाव आता ऍव्हरेज बघितलं म्हणलं तरी 400 रुपये किलो, 40,000 ते 50,000 रुपये क्विंटल पर्यंत आहे. अच्छा. आपल्या कोकूनच्या ग्रेडेशन वर राहते, म्हणजे आपल्या कोकूनच्या क्वालिटीवर डिपेंड असते की आपल्याला भाव किती मिळतात आणि ते कमी जास्त होत राहते. अच्छा. तर आता जर कोणाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी काही शासकीय योजना आहे का? आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग वगैरे कुठे उपलब्ध होऊ शकते? आहे त्याच्यासाठी शासकीय योजना. जसं जिल्हा रेशीम कार्यालय जे आहे आपलं चंद्रपूरचं पाथरीला, तिथे जर गेलं तर त्यांच्या मार्फत एक नोंदणी केल्या जाते. रेशीम करण्यासाठी, रेशीम शेती करण्यासाठी म्हणून एक रेशीम कार्यालय 500 रुपये भरून तिथे नोंदणी होते. ती नोंदणी करणं आवश्यक आहे. ती नोंदणी केल्यानंतर रेशीम संचालनामार्फत आपल्याला ISDSI नावाची एक योजना आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जाते. नाही तर एक प्रत्येक ग्रामपंचायतला
महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहे. त्या रोजगार हमी योजनेतून आपल्याला म्हणजे अनुदान दिले जाते. तर ते एक दुसरी योजना आहे ती. अच्छा. आणि याची ट्रेनिंग जर घ्यायची असेल शेतकऱ्यांना तर कुठून तुमच्याकडे ट्रेनिंगचं वगैरे काही आहे का? ट्रेनिंगचं म्हणजे हे मार्गदर्शन देतो आम्ही. जसं नवीन शेतकरी आहे जर आले तर ह्या अळ्यांच्या अवस्था समजून सांगणे, तुती लागवड करणे, तुतीला बेने उपलब्ध करून देणे तुतीची, सगळं आपण करून देतो शेतकऱ्यांना. ठीक आहे. तर जर कोणी शेतकऱ्यांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच यांच्याशी संपर्क करू शकता. मी यांचा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आणि ही शेती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा.